महाराष्ट्रामध्ये कशासाठी? गुजरातमध्ये आहे का, बेंगॉलमध्ये आहे का, तामिळनाडूत आहेत का, आहे का, ओरिसामध्ये आहे का? भाषा म्हणून काय शिकावं काय शिकू नये, इट्स अ मॅटर ऑफ चॉईस, हा इच्छेचा प्रश्न. सक्ती कशा आहे ह्या, म्हणजे खास करून बीजेपीचं हे जे सक्ती प्रकार, हे घालू नका सक्ती, ते घालू नका सक्ती, हे खाऊ नका सक्ती, हे कसली सक्ती सक्ती सक्ती? स्वातंत्र्य द्या ना. कुठल्या मुलांनी काय शिकावं, इंजिनिअरिंगला जावं का मेडिकलला जावं, आर्ट्सला जावं का कॉमर्सला जावं, स्वातंत्र्य आहे, जाऊ द्या ना त्यांना पुढे. हे सक्ती काय? मराठी मी समजू शकतो कारण का ती व्यावहारिक भाषा आहे. महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकऱ्या, सरकारी कामकाज, कोर्टाचं कामकाज, इतर सगळी कामकाज हे मराठीत चालतं. त्यामुळे मराठीतल्या सर्वसामान्यांना आलं पाहिजे ही त्याची भूमिका असते. म्हणजे मला फ्रेंच शिकावं वाटतं, फ्रेंच शिकेल. मला जर्मन शिकावं असं वाटतं, जर्मन शिकेल. कशासाठी तुम्ही सक्ती करता? आणि एक तर आधीच पोरं त्या बॅगेच्या ओझ्यामुळे वाकले, त्याच्यात हे सक्तीचे विषय म्हणजे अजून वह्या पुस्तकं वाढणार, पोरांच्या मेंदूवरचं दडपण वाढणार. कशासाठी सरकार हे करतं? महानगरपालिकेमध्ये मतांचं राजकारण खेळण्यासाठी भाजप 24 तास 365 दिवस फक्त राजकारण विचार करत असतात. काही त्यांना सामाजिक भान नाही. कसंही करून बाटो काटो, बाटो काटो, बाटो काटो, काय नाही. राज ठाकरेंना दादा भुसे देखील भेटले, मात्र कुठेतरी भेटीनंतरही राज ठाकरे हे विरोध कायमच दिसून येतोय. काय माहिती नाही, कोण कोणाला भेटते त्याच्याशी आम्हाला काय करायचंय? आमच्या उघड भूमिका आहे, साहेबांनी उघड भूमिका घेतलेली आहे. सक्ती नको. आणि सक्ती या विषयाला तर माझा पहिल्यापासून विरोध होतो. हे खाऊ नका सक्ती, ते खाऊ नका सक्ती. काय तुमचं काय जातं, कोण काय खातं, कशाला सगळ्यांच्या घरातून डोकवायचं असतं तुम्हाला? आणि आश्चर्य वाटतं म्हणजे मंत्रिमंडळातले त्यांचे काही सहकारी मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये काय बोलणार नाही. आणि आता जेव्हा महाराष्ट्रातलं वातावरण जरा ढवळून निघतंय, नाही बरोबर नाही, सक्ती नकोच. आणि मग मंत्रिमंडळात काय, तुमच्या समोर विषय येतात मंत्रिमंडळामध्ये, त्यात ते चर्चा होते, तिथनं बाहेर येतात, तिथे शिक्कामोर्तब होतं, मंत्रिमंडळाचा निर्णय म्हणून जाहीर होतो, आणि नंतर मग तुम्हाला जाग येते 15-20 दिवसानंतर, काहीतरी लपडं वाढलंय, आपण याच्यातून बाहेर पडूया. या हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांना पत्र आहे की हिंदीच्या सक्तीला आमचा विरोध आहे, या. असे डबल मराठी माणसाला वेडे समजतं का तुम्ही? मात्र पवार साहेबांनी मोठं विधान केलंय, सगळं विसरून कोणी एकत्रित असेल तर चांगलं आहे. आम्ही त्यांच्या बरोबर होतो, आम्ही मोर्चात सहभाग घेऊन आहोत, मोर्चात आम्ही सहभाग घेऊन आहोत. कारण का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं जे आव्हान की पक्षनिर्निवेश बाजूला ठेवा आणि मराठीसाठी मोर्चात सामील व्हा. आम्ही तर मराठीचे भक्त आहोत, त्या मातीवरती मनापासून प्रेम करणारी माणसं आहोत. आम्हाला 105 हुतात्म्यांची आठवण येते. ही माती आमची भक्ती शक्ती आहे, त्याच्यातच आम्हाला शक्ती मिळते. आणि मातृभाषा हे आमचं कुंकुम तिलक आहे, आमच्या कपाळावरचा अलंकार आहे तो. जसं तुम्ही हुतात्मा म्हणालात, कुठेतरी मुंबई तोडण्याचा, महाराष्ट्र तोडण्याचा देखील डाव आहे का मराठी? त्यांना महाराष्ट्रामध्ये फक्त घर्षण कसं होईल, लोक एकमेकांची भांडतील कशी, आणि आमचे जे मूळ प्रश्न आहेत, भीक मागायला पैसे नाही, सरकारकडे भिका मागायला पैसे नाहीत, अशी अवस्था आहे सरकारची. मग हा त्याच्यावर नजर ठेवतो, तो त्याच्यावर नजर ठेवतो. मंत्रिमंडळातले सहकारी एक दुसऱ्यावरती दुर्बीण घेऊन बसलेले आहेत, कोणाचं काय चालू आहे, कोणाचं काय चालू आहे, कोणाचं काय चालू आहे, कोणाचं काय चालू आहे. कशाला आहे? कोण कुठली पूजा करतो, मग ह्याच्या घरात काय शिजतंय, तो कोणाच्या घरात जातो, अरे तुला काय करायचंय? कोण कसली पूजा करतं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. तुम्ही काय नवीन सांगताय? की बोलण्याची हिंमत आहे तुमच्यात? बोला. मंत्रिमंडळात बाजूला बसता ना, ते बाहेरनं व्हिडिओ कशाला पोहोचवतात?
तर असं असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेशी बोलण्याची शक्यता वर्तवली जाते. हिंदीच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका समजावून सांगणार आहे. फक्त ते राज ठाकरेशीच बोलणार का, यानंतर ठाकरेशी देखील बोलण्याची संधी? आहे की मराठी माणसाच्या हितासाठी काम करणारी संघटना, असं शिवसेनेचं ब्रीदवाक्य होतं. त्यावरती अजून मला काही बोलायचं नाही. सर, एकीकडे लाडक्या बहिणींचे पैसे जे कापले जातात, लाडक्या बहिणींचे हे रद्द केले जातात, हा मुद्दा कुठे झाकण्यासाठी हिंदी सक्ती करून आवड लोक त्यांना असं आहे की अधिवेशन तोंडावर आहेत, अनेक विषय समोर येणार आहेत. मग त्याच्यामध्ये हा गोंधळ घातला की आपलं दिवस काढण्याचं काम सरकारला करायचं. मला सांगा, लोकहितासाठी या सरकारचे पैसे कुठे आहेत पैसे? साधं कालचं शक्तीपीठाचं तुम्ही जर कॅबिनेट नोट वाचाल, त्या कॅबिनेट नोटमध्ये फायनान्स डिपार्टमेंटनी अक्षरशः कपडे काढलेत MSRDC की तुमचे कसे फायनान्शियल घोटाळे आणि कशाला एवढा मोठा तुम्ही हे घेताय. अख्ख्या महाराष्ट्रावरती 7-8 लाख कोटी रुपयांचं कर्ज, जे काय कर्ज झालंय ते कर्ज अजून वाढवायचा प्रयत्न होतोय वगैरे वगैरे वगैरे, असं मोठी कॅबिनेट नोट मिळते. या इंटरनल डिपार्टमेंट कोऑर्डिनेशन राहिलेलं नाही यांच्याकडे. लाडक्या बहिणीसाठी तर आहेतच ना, मागासवर्गीय कापा गळा, आदिवासी कापा गळा, ही गळा कापण्याची कामं चालूच आहे ना आदिवासी आणि मागासवर्गीयांचं. आमचे शिंदे शिरसाट साहेब पूर्वी बोलायचे आणि त्यांची 2-3 प्रकरणं काढल्यानंतर तेही जरा थोडेसे शांत. 30 तारखेपासून पावसाळी अधिवेशन आहे, 5 तारखेला मोर्चा आहे. मात्र त्याआधी विधिमंडळात या सगळ्या संदर्भात विरोधक कशा प्रकारे समोर आमचा विरोधकांचं काय, आम्ही उघडपणाने भूमिकाच घेतली ना. विधिमंडळात काही वेगळी भूमिका थोडी घेणार, विधिमंडळात पण तीच मराठी असे आमची माय बोली. सर, निवडणुका समोर येतात. पाहिलं की आता भाजप हे मोठावा म्हणून वक्तव्य केलेलं आहे फडणवीसांनी आणि एक नंबर त्यासाठी तयारीला लागा असं देखील त्यांचं म्हणणं आहे. भाजपला महाराष्ट्रामध्ये 1 नंबर ठेवण्यासाठी तयारीला लागा असं विचारमंथन जे आहे. प्रत्येक पक्षाचा प्रमुख तेच म्हणतात. मी कालच त्यांचं कौतुक केलं, देवेंद्र फडणवीस. मी 2-4 नेत्यांची भाषणं ऐकली मागच्या 15 दिवसांमध्ये की सत्तेच्या जवळ जावं लागतं मगच विकासाची कामं होतात, नाही तर मग विकासाची कामं होत नाही, सत्तेच्या बरोबरच राहावं लागतं. मी काल सहज देवेंद्र फडणवीसांचा विचार करत होतो. आयुष्य विरोधात गेलो त्या माणसाचं. जेव्हापासून विद्यार्थी दशेचं राजकारण सुरू केलं त्यांनी, तेव्हापासून 2014 पर्यंत ते विरोधातच होते. 2009ला निवडून आले, 2009 ते 2014 15 वर्ष विरोधात बसले होते. त्यांना कधी वाटलं नाही की मी काँग्रेसमध्ये जाऊ, मी राष्ट्रवादीमध्ये जाऊ. कधी विचारही करून दाखवलं नाही त्यांनी, कुठे भाष्यही केलं नाही. आणि तेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक नाही सत्तेच्या जवळ राहिलं पाहिजे, सत्तेच्या जवळ राहिलं पाहिजे म्हणून जाऊन त्यांचे पाहिजे. त्यांच्याकडनं शिकायला आदर्श घ्यायचा तर त्यांचाच घ्या. आमचा तर म्हणजे आमच्या साहेबांचा आहे किंवा कोणाचाही आदर्श तुम्हाला नकोच झालाय, त्यांचा आदर्श घ्या ना. की विचारांची निष्ठा त्यांनी बदलली नाही. आमचा खुलेआम त्यांच्या वैचारिक याला अधिष्ठानाला विरोध आहे, त्यांच्या विचारांना आमचा विरोध आहे. ते आमचे शत्रू नाही पण आमचे वैचारिक विरोधक आहेत. त्यांचं कौतुक केलं पाहिजे. तरी सत्ताच्या जवळ गेलंच पाहिजे असं ते कधी म्हणाले पाहिजे. सत्तेला नडून त्यांनी सगळं केलं. पण अर्थात तेव्हाचे मुख्यमंत्री मोठ्या मनाचे असायचे, निधी द्यायचे, कामं करायचे, सगळं 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 करून द्यायचे. आता कुठे काय, आता विरोधक म्हणलं की काय किती कामं त्यांनी बंद करून टाक सगळी. नुकतीच साखर कारखान्याची निवडणूक पार पडली, अजितदादांना यश मिळालं. या अगोदर देखील निवडणुकीत बँका उघड्या ठेवून निवडणूक पार पडण्यात आली होती. असं म्हणतात की बाबा लक्ष्मी दर्शनच झालं बारामतीमध्ये. काय लक्ष्मी दर्शन वगैरे आपल्याला माहित नव्हतं. साखर कारखाना आपला काय संबंध नाही. 500 कोटी आणणार म्हणले होते या साखर कारखान्यासाठी महालेबर. सरकारचे तिजोरी त्यांच्याच हातात आहे, त्यामध्ये काही करू शकतो.
सर, RSSचे सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे यांनी एक वक्तव्य केले. त्यांनी सांगितले संविधानातून धर्मनिरपेक्ष व समाजवादी शब्द काढून टाकण्यावर आणि ते हेही म्हणाले की काँग्रेसवाल्यांनी माफी काँग्रेस- मागायला पाहिजे इमर्जन्सीसाठी आणीबाणीसाठी. आणीबाणी मला हुसबालेंना प्रश्न विचारले, संविधानाला हात लावण्याचा विषय सोडूनच द्या, तुम्ही लावूच शकत, तुम्ही वारंवार टिचकी मारू नका, तुमच्या टिचकी मारण्याने काही होणार. दुसरी गोष्ट, स्वतः इंदिरा गांधी यांनी आणीबाणीमध्ये झालेल्या अतिरेकाबद्दल पूर्ण देशाची तमस्तकून माफी मागली. हा इतिहास आहे. त्यांनी जयप्रकाश नारायण यांची भेट घेऊन माफी मागितली, नाही चुका झाल्या काही, आपल्या चुका कबूल करणं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. आणि त्याच भारताने ज्यांना पराभूत केलं 77 सालात, त्याच भारताने त्यांना 80 साली 350 लोकसभेच्या जागा देऊन निवडून आणलं. 350 जागा मिळवल्या इंदिरा गांधी. 77 साली इमर्जन्सीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा पराभव झाला. त्याच इमर्जन्सीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी त्यांच्यावर टीका केली, त्यांनी माफी मागितली आणि त्याच लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं आणि 350 जागा इंदिराजींना 1980च्या निवडणुकीत मिळाल्या. त्यांनी मिळाल्या. प्रश्न असा आहे, इमर्जन्सीसाठी माफी मागितली, पण स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये तुम्ही जे ब्रिटिशांची हातमिळवणी करून इच्छा स्वातंत्र्य संग्रामाला नख लावण्याचा जो प्रयत्न केला, याची खंत तुमच्या मनात आहे का? यासाठी तुम्ही माफी मागणार का कधी भारताची? की हे आमची ऐतिहासिक चूक होती की स्वातंत्र्य संग्रामामध्ये आम्ही स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमिकेशी द्रोह केला, आम्ही ब्रिटिशांशी हातमिळवणी केली, असं कधी मान्य करणार आहात का? प्रत्येक 1942च्या आंदोलनाला, छोडो भारत आंदोलनाला विरोध करणारी पत्र लिहिली ब्रिटिशांना पत्र लिहून तुम्ही कळवलं की आम्ही तुमच्याबरोबर आहोत म्हणून. याच्याबद्दल काही भाष्य करणार का? उद्याच ते मीडिया मॅनेजमेंट करून मीडियामधलं पूर्ण भारतभर वातावरण तयार करायचं आणि त्याच्यात हळूच उडी घ्यायची, बरोबर नाही. सांगा खरा इतिहास, इमर्जन्सी का लागली याचा इतिहास सांगा ना लोकांना. अर्धा इतिहास कशाला सांगतात? सर, बबनराव लोणीकरांची जीभ घसरली. अरे ते तर सगळं आम्हाला, आता आम्ही जगतोच, ते मरण येतं म्हणून खालती जगतो आम्ही. आता आम्ही जगतोय तो त्यांची कृपा आहे. हा सत्तेचा माज आहे, सत्तेचा माज. लोक उतरवतात. कोणीही सत्तेचा अजरामर पट्टा, अमरपट्टा घेऊन जन्माला येत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.